संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमचे @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. कागलमधील सरकारी रुग्णालये कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आजारी यासाठीच आहेत की काय अशी शंका कागल तालुक्यामधील जवळजवळ सर्व गावांमध्ये आहे. तेथील कर्मचाऱ्यांची काम न करण्याची प्रवृत्ती आहे. खुद्द मंत्र्यांच्या गावात ही परिस्थिती असेल तर अन्य ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा विचारच न केलेला बरा. कागल तालुक्यातील सर्व नेते आपल्या खुर्च्या व कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी जीवाची आटापिटा जशी करतात तशीच आटापिटा जर रुग्णालयासाठी केली तर एक दिवसात महाराष्ट्रात 1 नंबर रुग्णसेवा ही कागल तालुक्यातील असेल. कोणत्याही कामासाठी किंवा कोणत्याही उपचारासाठी कागलच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेले असता किंवा कागल तालुक्यातील सरकारी दवाखान्यामध्ये गेले असता दुसऱ्या दवाखान्यात जा हे सांगण्यासाठीच थाटले आहेत का काय असे लोकांना वाटू लागले. कागल ग्रामीण रुग्णालयामध्ये एक स्त्री प्रस्तुतीसाठी गेली असता तेथील डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचा उपचार न करता CPR जा असे सांगितले. नातेवाईकांनी हुज्जत घातली पण तो डॉक्टर काही केल्याने ऐकायला तयार नव्हता. किसान काँग्रेसचे अध्यक्ष सागर कोंडेकर यांना रुग्णालयामध्ये बोलवून घेण्यात आले. त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून त्या महिलेची तपासणी केली असता महिलेचे सर्व चेकअप हे नॉर्मल होते. परंतु संबंधित डॉक्टर हे CPR पाठवण्यासाठी तत्पर होते. अधीक्षक सरिता थोरात यांनी परिस्थिती पाहून व गांभीर्य ओळखून संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली व त्यांची बदली करण्याची ग्वाही दिली. हीच परिस्थिती कागल तालुक्यातील सर्व सरकारी रुग्णालयामध्ये असून लाखो रुपये पगार आणि इतके कर्मचारी असून सर्व सुविधाही असून त्या सुविधांचा वापर हा सरकारी कर्मचारी करतच नाहीत. अनेक वेळा अनेक तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारचा कसलाही उपयोग या सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्यावर होत नाही. सरकारी रुग्णालये ही दुसरीकडे जा सांगण्यासाठी किंवा खाजगी रुग्णालयांची कार्यालये आहेत की काय असे सामान्य नागरिकांना वाटू लागले. सुविधा भरपूर आहेत परंतु त्याचा वापर हे तेथील कर्मचारी करत नाहीत. रुग्णांना ताटकळत ठेवणे हे आपले कर्तव्य मानतात. त्या रुग्णालयामध्ये दंतवैद्यक आहे परंतु तो अक्कलदाढ काढत नाही. आम्ही इथे अक्कलदाढ काढत नाही, तुम्ही दुसरीकडे जा असे तेथील दंतवैद्याकडूनही सांगितले जाते. कागल तालुक्यातील सर्व रुग्णालयांची हीच परिस्थिती असून यांच्यावर वचक कुणाचाही नसल्यामुळे ते मनमानी कारभार करत आहेत. आणि तक्रार कुणी केलीच तर त्याच्यावर कोणताही परिणाम किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. राजकारणामध्ये कागल तालुका अव्वल असला तरी सेवा व सुविधा देण्यामध्ये हा कागल तालुक्यामध्ये सर्व नेते कमी पडतात की काय व कमी आहेत हे जनतेमधून बोलले जाते. कागल तालुक्यामध्ये गटातटाची ईर्ष्या आहे. ही ईर्ष्या जर रुग्णसेवेसाठी लावली तर कागल तालुका हा सर्वात चांगला व सर्वात सुविधायुक्त कागल तालुक्यातील सर्व रुग्णालयामध्ये कर्मचारी बऱ्या प्रमाणात आहेत, सुविधाही बऱ्या प्रमाणात आहेत, पण तेथील कर्मचाऱ्यांची काम न करण्याची प्रवृत्ती सर्वत्र पाहायला मिळते. सर्व शासकीय रुग्णालये ही रविवारी बंदच असतात किंवा तेथील डॉक्टर सुट्टीवर गेलेले असतात. सामान्य जनतेचा कागल तालुक्यातील रुग्णसेवेवरती विश्वास उडाला असल्या जितका सुविधा आहेत तितके उपचार करत नसल्याने व शासकीय कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने कागल तालुक्यातील सर्व सरकारी रुग्णालय हे आजारी असल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळते. पिंपळगाव बुद्रुक येथील सरकारी रुग्णालय हे गेल्या वर्षभरापासून किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून बांधकाम करण्याच्या नावाखाली तात्पुरत्या इलाज केले जातात व रुग्णांना बाहेर जाण्यासाठी सांगितले जाते. कागल तालुक्यातील सर्व नेते हे जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्रे काबीज करण्यासाठी व्यस्त आहेत परंतु त्यांना रुग्णसेवेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. चारही नेत्यांनी रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे असे कागल तालुक्यातील जनतेचे मत आहे.